हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात सगळ्या जणी? स्वस्थ रहा, मस्त रहा. तुमचं आमच्या अनुमिनू ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत. चला तर मग आज आम्ही कुठं चाललो आहात पाहत राहा, व्हिडिओ स्किप न करता. आज रविवार आहे, सुट्टी आहे आणि आम्ही एका कार्यक्रमासाठी चाललो, तर नक्की पाहत राहा, व्हिडिओ स्किप न करता. प्रवास आमचा आता सुरू झाला. जवळजवळ 30-40 किलोमीटर प्रवास करून आम्ही मातृकुंडियाला पोहोचलोत. मातृकुंडियाला मेवाड म्हणजे आम्ही ज्या एरियात राहतो तिथलं हरिद्वार असं समजलं जातं. आता इथं आम्ही दत्ताच्या मंदिरात आलोत. मातृकुंडियामध्ये दत्ताचं खूप सुंदर आणि मोठं मंदिर आहे. राजस्थानात दत्ताची मंदिरं क्वचितच आढळतात, त्यामुळं आम्ही आवर्जून इथं दर्शन घेतलं. खूप सुंदर आहे. मागच्या वेळेस आलतो तर आम्ही 2 वेळा आलो त्याच्यावर. दोनदा घेतलं होतं. हो, दर्शन तर घेतलंय 2-3 वेळा. किती रेखीव मूर्ती आहे पहा दत्त महाराजांची, आणि खूप 3-4 फूट नाही 5-6 फूट उंच असेल ही. दत्त मंदिरात दर्शन करून आम्ही पुढे मेन मंदिराकडे निघालोत. इथं महादेवाचं सुंदर मंदिर आहे. खूप पुरातन आहे. भगवान परशुरामांनी इथं आपल्या पापांचं प्रायश्चित्त केलं होतं, म्हणूनच या जागेला मातृकुंडिया असं संबोधलं जातं. आता हे बाजारातूनच आम्ही निघालेलो आहोत. खूप वेगवेगळ्या वस्तू सुंदर दिसत होत्या इथं, पण आम्ही असं ठरवलं की आता वापस येतानाच आम्ही पाहूत आता इथं काहीतरी. हे मातृकुंडियामधलं पुरातन महादेवाचं मंदिर जुन्या दगडातलं फरशीतलं वगैरे आहे. इथं पहा हे पोलिसांचे रेखाटलेले आहेत पुतळे असे सुंदर. श्रावण महिन्यात इथं खूप गर्दी असते, पण सध्या इथला श्रावण पौर्णिमेलाच संपल्यामुळं गर्दी तशी फारशी नव्हती, तुरळकच होती. पण आपला श्रावण असल्यामुळं आम्हाला फार छान वाटलं इथं दर्शन करून. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही आवर्जून एका सोमवारी मातृकुंडियामध्ये दर्शन करायला आलो होतो, आणि यावेळेस कार्यक्रमाला जाताना रस्त्यातच हे स्थान असल्यामुळं आमचं ह्या वेळेससुद्धा लकीली दर्शन झालं इथल्या महादेवाचं. तुम्ही मागे दत्ताच्या दर्शनाला गेलात वाटतं, आणि मग आम्ही घेतलं आधी. अगोदर इकडं आलं. घ्या तिकडं, छान आहे ते मंदिर. पहा, नवीन झाले, आपण पाहिलंच नाही. महादेवाचं फार सुंदर झालंय, जाऊन या. पुरातन मंदिराचं दर्शन घेतलं, आणि आता यावर्षी हे नवीनच मंदिर झालेलं आहे. तर हे जाट समाजाच्या लोकांनी इथं महादेवाची पिंड स्थापन केलेली आहे, आणि किती सुंदर मंदिर बनवलं आहे पहा. अगदी सोरटी सोमनाथला दर्शनाला आलो तसंच वाटत होतं. पूर्ण देखावा सोरटी सोमनाथ सारखाच केलेला आहे, आणि किती सुंदर दिसत आहे पहा. मंदिराचं काम खूप सुंदर केलेलं होतं, कोरीव काम केलेलं आहे, आणि किती छान पहा हे झुंबर वगैरे लावलेलं आहे इथं. मंदिराचा गाभारा पहा, किती छान कोरीव कामाने सुंदर बनवलेला आहे, आणि हे काम मागच्या वर्षीपासूनच चालू होतं. यावर्षी कंप्लीट झालेलं आहे, तरी थोडंसं मध्ये बंदच आहे वाटतं. सर्वेश, झालं का दर्शन? हे मंदिर बनास नदीच्या तटावर वसलेलं आहे, आणि इथं पहा लक्ष्मण झुला बनलेला आहे. जसा हरिद्वारला आहे तसाच अगदी इथं पण लक्ष्मण झुला बनवलेला आहे, आणि ह्याच्यावरून दुसऱ्या मंदिराला जातात सगळेजण. पलीकडं पण एक मंदिर आहे द्वारकाधीश म्हणून. आम्ही सर्वांनी हा झुला क्रॉस केला, आणि खूप छान वाटतं ह्याच्यावरून चालताना. आणि आता इथं द्वारकाधीश मंदिर आहे, ते द्वारकाधीशचं दर्शन घेतलं. तुम्ही पण द्वारकाधीशचं दर्शन घ्या. की कैद में हो, कॅमेरा की कैद में हो. मग काय, हा आपल्याला नवीन झालेल्या महादेवाच्या मंदिराचा कळस दिसत आहे. बाहेरून असा व्ह्यू दिसत होता पहा. इथं तीर्थस्थान असल्यामुळं बरेच लोक इथं आंघोळी पण करतात, तर इथं दिसतच आहेत तुम्हाला.
इथं नदीवर हा डॅम पण दिसत आहे तुम्हाला. आणि यावर्षी बराच पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळं पाणी भरपूर आलेलं आहे ह्या डॅमला. हे प्रवासात राजस्थानचे छोटे छोटे जे गावं लागतात त्याचा थोडासा व्ह्यू घेतला होता मी, की हे गावं पहा कसे दिसत आहेत. इथं छान घरं वगैरे इकडची तुम्हाला पाहायला भेटतील, त्यामुळं मी इथला पण थोडासा व्हिडिओ शूट केला होता. आता इथून जवळच प्रोग्राम जिथं ठेवलेला आहे ते मंदिर पण येणार आहे. थोड्याच अंतरावर राहिलेलं आहे, तर आता आम्ही पोहोचण्यातच आहोत. डॉक्टर पत्की यांनी आम्हाला इथं यायचं आमंत्रण दिलं होतं आणि त्यांनी इथं महादेवाला त्यांची खूप श्रद्धा आहे, तर तिथं अभिषेक वगैरे केला होता. आम्ही थोडंसं उशिराच आलो, त्यामुळं अभिषेकाला आम्ही अभिषेक काही पाहू शकलो नाहीत, पण सुंदर असा अभिषेक झाला होता आणि मंदिरात खूप प्रसन्न वाटत होतं. राजस्थानमध्ये सगळ्याच मंदिरांपुढं खूप मोठे मोठे हत्ती असतात. इथं सुद्धा अगदी खऱ्या हत्तीच्या उंची एवढे 6-7 हत्ती आम्हाला आजूबाजूला पाहायला मिळाले. इथं सुद्धा 2 दिसत आहेत पहा. इथूनच या. सर्वेश आला. सर्वेश आमचा प्रेरणा असतो. हा मग काय. चला प्रेरणा असतो, आमचे प्रेरणा असतो. चला घ्या दर्शन. रोज विचारते मग काय. आज आम्ही वेगवेगळ्या गाड्यातनं आल्यामुळं सगळ्यांचं थोडंसं लिंक तुटली. मागं पुढं आम्ही एक दर्शन केलेले आहेत आता इथं, त्याच्यामुळं सगळे काही तुम्हाला दिसत नाही आहेत. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर फार प्रशस्त आहे आणि किती सुंदर दिसत आहे पहा. आजूबाजूला गणपतीचं वगैरे छोटी मोठी मंदिरं आहेत आणि वातावरण पण छान झालेलं आहे. आभाळ येत आहे. पावसाचंही थोडंसं वातावरण नंतर झालं होतं, पण पाऊस काय आला नाही. आम्ही तरी इथं पोचलोत, पण आणखी बरेच जण येण्याचे बाकी होते. आमचे भिलवाड्याच्या मैत्रिणी वगैरे पण येणार होत्या, तर आम्ही त्यांची वाट पाहत पाहत आमचा टाईमपास चालू होता. चला काकू. जिथं जेवणाचा कार्यक्रम होता मंदिराशेजारीच, तिथं एका मोठ्या नोहऱ्यामध्ये आम्ही आता पोचलो आहोत. जोशी परिवारही पोचलेला होता आमच्या पाठीमागे. आणि ही गौरी हिनं IIT खडगपूरमधून IIT केलेलं आहे आणि आता ती पुढच्या शिक्षणासाठी बेल्जियमला जात आहे, म्हणून तिला सगळे अभिनंदन करत आहेत, तिचं शुभेच्छा देत आहेत आणि तिच्याशी गप्पा मारत आहेत खूप दिवसांनी भेटल्यामुळं. आमची जेवणं झाली आणि आम्ही आता थोडंसं ग्रुपमध्ये गप्पा मारत बसलेलो आहोत. YouTube सुरू झाला. आत्ता आमच्या भिलवाडाच्या मैत्रिणी आलेल्या आहेत. ह्या पहा दिसत आहेत तुम्हाला. ह्या मोरे वहिनी आहेत आणि ह्या राणे वहिनी आहेत. सर्वांना नमस्कार करत आहेत. आणि ह्या आता सासूबाई झाल्यात, त्याच्यामुळं सर्वजणी आम्ही त्यांना चिडवत होतो. खूप दिवसानंतर आमच्या भेटी झाल्या होत्या आज. राणीवहिनीच्या मुलाच्या लग्नात झाली, त्याच्यानंतर आजच भेटी झाल्या होत्या. इथं आता अक्का आणि काकू बसलेले आहेत, तर राणीवहिनी त्यांना भेटत आहेत. ही माझी मैत्रीण नीतू भिलवाडाचीच आहे. आमची जेवणं आटोपली होती आणि आता निघण्याची वेळ झाली होती. 3 वाजून गेले होते. सर्वजण चला चला करत होते, त्यामुळं आता आमचा निघण्याचा प्रोग्राम होत आहे. तर पत्की वहिनी सर्वांना गिफ्ट आणि ओटीचं असं देत आहेत. श्रावण महिना असल्यामुळं त्यांनी त्या निमित्ताने सर्वांना गिफ्ट आणलेले होते. गिफ्ट तर काय घेणं देणं हे एक निमित्तच असतं. श्रावण महिन्याच्या निमित्ताने त्यांनी आम्हाला सर्वांना सवाष्णी म्हणून हे गिफ्ट दिलेले आहेत. पण सर्वजण आले की एकत्र खूप छान वाटतं आणि सर्वांना भेटून खूप सुंदर वाटत होतं, कारण खूप दिवस झाले होते अशात प्रोग्राम झाला नव्हता काही आणि अशात भेटी पण झाल्या नव्हत्या. जवळजवळ 25 वर्षापासून आम्ही सर्वजण फॅमिली भेटत राहतो अधूनमधून आणि असे छोटे मोठे इव्हेंट आमच्याकडं होतच राहतात. कुणाची ॲनिव्हर्सरी, कुणाचे लग्न, मुलांचे आता होत आहेत आणि बरेच कार्यक्रम असे चालू असतात.
असे छोटे मोठे प्रोग्राम ठेवले की सर्वांच्या भेटी होतात, कारण आम्ही 40-50 किलोमीटरच्या अंतरावर सर्वजण आजूबाजूच्या गावात राहत असतो, त्याच्यामुळं कधीतरीच भेटी होतात आमच्या, नेहमी होत नाहीत. तर अशा प्रोग्रामच्या निमित्तानंच ह्या भेटीगाठी होत राहतात. सगळा कार्यक्रम उरकला, पण फोटो सेशन बाकी होतं आणि फोटो सेशन झाल्याशिवाय काही कुठला कार्यक्रम संपत नाही. आणि आमचं चालू होतं आपलं ॲडजस्टमेंट करणं, फोटोत उभा राहणं, कुठून छान फोटो येते ते पाहणं. असं करून आम्ही सगळेजणी एक ग्रुप फोटो घेतला. गौरी आम्हाला सगळ्यांना सांगत होती असं उभा राहा, तसं उभा राहा. आणि पत्की वहिनी आणि गौरीला आम्ही मध्ये उभं केलं आणि सगळ्यांनी बोट असं दाखवायलं की त्यांनी हे आम्हाला सगळ्यांना गिफ्ट दिलेले आहेत. इथं आमचं फोटो सेशन कंप्लीट झालेलं आहे. आणि आता इथं पत्की साहेब, पत्की वहिनी आणि गौरी बसलेले दिसत आहेत तुम्हाला. पत्की साहेब पण वेटरनरी डॉक्टर आहेत, अनघा वहिनी आयुर्वेद डॉक्टर आहेत. आम्ही पत्की वहिनींची ओटी भरली, खूप सारे फोटो काढले त्यांच्यासोबत आणि गौरीलाही आम्ही पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दिल्या. ऋतू